तर गॅस न पेटवता आजची आपली रेसिपी असणार आहे। तर सध्या तुम्ही बघू शकता गॅसचा खूप तुटवडा झालेला आहे। तर याच परिस्थितीमध्ये आपण अजिबात गॅसचा वापर न करता आपण मस्तपैकी साबुदाणा बटाट्याचे पापड करणार आहोत। याला गॅसची अजिबात गरज नाही। गॅसशिवाय आपण हे पापड बनवू शकतो, तेही अगदी सहज। तरी ते बघू शकता मस्त छान फुलले जात आहेत। अगदी खुसखुशीत हे पापड तयार होतात। तर त्या अगोदर तुम्हा सर्वांचे सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत। तर गॅसचा वापर न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज साबुदाणा व बटाट्याचे पापड दाखवणार आहे। अगदी छान खुसखुशीत तयार होतात, तोंडात टाकताच विरघळतात। रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे। शेवटपर्यंत ही रेसिपी नक्की बघा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला पापड्या बनवण्यासाठी इथे अगोदर साबुदाणा जो आहे तो भिजू घालायचा आहे। तर साबुदाणा जो आहे तुम्ही रात्रीच भिजत घातलेला होता। छान भिजला की लगेच दुसऱ्या दिवशी याच्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून अगदी 1 वाटीच मी ते साबुदाणा घेतलेला आहे। आणि 1 वाटी साबुदाण्यासाठी 4 बटाटे मी छान उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। तर 1 वाटी साबुदाणा असा भरपूर असा फुललेला आहे। तर साबुदाणा छान फुलला की लगेच त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून, गरम पाणी टाकून त्याला 2 तासासाठी छान मी भिजू दिलं होतं। आणि ते साबुदाणा जो आहे तो पूर्ण असा ट्रान्सफर झाल्यासारखा दिसत आहे आपल्याला। जेव्हा साबुदाण्याचा पूर्ण कलर बदलतो तेव्हाच आपल्याला इथे पापड्या करण्यासाठी घ्यायचा आहे। जर पांढरा साबुदाणा दिसत असेल तर त्याच्यामध्ये अजून तुम्ही गरम पाणी टाका, म्हणजे साबुदाणा जो आहे तो छान भिजला जाईल आणि साबुदाण्याच्या पापड्या जे आहेत ते चिरणार नाहीत, अगदी व्यवस्थित आपले तयार होतील। तर आपल्याला हे साबुदाणा जो आहे आणि बटाटा जे आहे ते आपल्याला मिक्सरमधून छान त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पेस्ट तयार करताना आपण त्याच्यामध्ये कशाचाच वापर केलेला नाही, म्हणजे मीठ वगैरे आपण काहीही टाकलेलं नाही। अगदी कोमट पाणी टाकून मी हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे। थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला, गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकून याची पेस्ट तयार करून चांगली घ्यायची आहे। आणि पुन्हा मिश्रण जे आहे खूप घट्ट होतं तर आपल्याला परत कोमट पाणी टाकायचं आहे, म्हणजे गरम पाणी टाकायचं आहे। 3 ते 4 ग्लास पाणी मला इथे लागलेलं आहे। सुरुवातीला साबुदाणा भिजवण्यासाठी 2 ग्लास आणि नंतर 4 ग्लास इथे पाणी, मला असं 6 ग्लास पाणी इथे लागलेलं आहे साबुदाण्याच्या पापड्या बनवण्यासाठी। साबुदाणा मिक्सरमधून काढल्याच्या नंतर खूप घट्ट झाला होता। नंतर 4 ग्लास मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि पेस्ट त्याची अशी छान स्मूथ तयार केलेली आहे, जेणेकरून पापड जे आहेत तळल्याच्या नंतर खाताना अगदी तोंडात टाकताच हे विरघळतील, इतके सुंदर हे पापड तयार होतात। तर 1 वाटी साबुदाण्यासाठी मला इथे 6 ग्लास पाणी लागलेलं आहे, परफेक्ट प्रमाण आहे। आणि 4 बटाटे मी मीडियम साईजचे 4 बटाटे इथे उकडून घेतलेले होते। तर तुम्ही ते किलोच्या प्रमाणात जर करणार असाल तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी 1 किलो इथे आपल्याला बटाटा जे आहे ते उकडलेले घ्यायचे आहेत। तर खूप छोटे छोटे देखील आपल्याला इथे पापड बनवायचे नाहीत, अगदी मीडियम साईजचे बनवायचे आहेत। बनवल्याच्या नंतर ते अगदी साईज त्याची छोटी होते। तर इथे पॉलिथिन घेतलेली आहे। पॉलिथिनवरती आपल्याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही। तेल न लावताच आपण पापड असे टाकू शकतो। अगदी मोकळे सळसळीत वाळल्याच्या नंतर हे पापड जे आहेत ते निघतात। तर माझे सर्व पापड जे आहे ते घालून झालेले आहेत। तर 1 वाटी साबुदाण्यामध्ये इथे 100 पापड तयार होतात आणि अगदी काचेसारखे ते मस्तपैकी चमकत आहे ते पापड। वाळल्याच्या नंतर तर अजूनच शायनिंग मारतात। तर इथे सकाळी तुम्ही बघू शकता पूर्ण पापड जे आहेत ते छान असे वाळलेले आहेत। तर याला आपण फॅन खालीच वाळू घातलेलं होतं। तर 1 दिवस फॅन खाली आणि नंतर उन्हामध्ये आपल्याला याला टाकून घ्यायचं आहे। तर उन्हामध्ये वाळल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखे हे पापड जे आहेत ते तयार झालेले आहेत। खूप सुंदर असे पापड इथे तयार झालेले आहेत। जिरे तुम्ही टाकते वेळेस जर उपवासाला खात असाल तरच इथे जिरे टाका, फक्त चवीनुसार मीठ आणि जिरेचाच याच्यामध्ये वापर केलेला आहे। आणि मस्त असे बघू शकता पापडे जे आहेत मस्त फुलले जात आहेत। तर नक्की ट्राय करून बघा। आणि कशी वाटली तुम्हाला आजची
सोप्यात सोपी रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा सोप्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.